नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच बुधगाव ते माधवनगर रस्त्यावर जीवघेणी घसरगुंडी. सांगली ते कुमठे फाटा दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचे काम गेल्या 1.5 वर्षापासून रखडलं आहे. आता ऐन पावसाळ्यात बुधगाव नाका ते माधवनगर दरम्यान दोन्ही बाजूने रस्ता एकाच वेळी खोदल्याने सर्वत्र राडेराड झाली आहे. सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील चिखलामुळे 10 मिनिटात 6 वाहने घसरून पडल्याने अनेक जण जायबंदी झाले. 12 किलोमीटरच्या कामासाठी 104 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. मात्र रस्त्याचा दर्जा राखला जात नसल्याचे आरोप होत आहेत. या कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून वाहन चालकांना त्रासाला सामोरं जावं लागतं. जानेवारीपासून जूनपर्यंत 6 महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करून घेणं गरजेचं होतं. त्यावेळी रखडलेले काम आता पावसाळ्यात घाईगडबडीत करण्यात येत आहे. काम करताना वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकाच वेळी दोन्ही बाजूला रस्ता करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. मात्र कंत्राटदाराने मनमानी करत रात्री उशिरा रस्ता खोदला. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने चिखल होऊन रस्ता निसरडा झाला आहे. सुमारे 3 किलोमीटर अंतर पार करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. महिला दुचाकीस्वार आणि मोपेड चालकांना येथे निसरड्या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता एकाच वेळी खोदल्याने डांबरी रस्त्यावर चिखल साचला आहे. पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट होते. येथून गडबडीत जाण्याचा प्रयत्न केल्यास वाहने घसरून पडत आहेत. या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच कोणतीही सुरक्षा यंत्रणा दिसून येत नाही. मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे.